मॅगीचं काय करायचं? काय करायचं मॅगीचं? अहो मंडळी, नुसती 2 मिनिटात मॅगी कधी बनत नाही. पण ह्याच मॅगीची आपण मस्तपैकी चमचमीत अशी चायनीज भेल बनवू शकतो. नमस्कार मंडळी, एस एस फूडकट्टा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आपण आता 1 कप पाणी आहे ते घालायचं आहे. त्यानंतर या पाण्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ आहे ते घालणार आहोत. त्यानंतर 1 चमचा तेल आहे ते घालायचं आहे व पाण्याला मस्तपैकी अशी उकळी काढून घ्यायची आहे. हाय फ्लेमवरती मस्तपैकी पाण्याला उकळी आलेली आहे. त्यानंतर याच्यामध्ये 2 पॅकेट इकडे मी मॅगी घेतलेली आहे ती घालणार आहोत व आपण आता हे मॅगी आहे ती शिजवून घ्यायची आहे. सर्वप्रथम बघू शकता तुम्ही लगेच शिजते ही मॅगी आणि आपली बघू शकता तुम्ही मॅगी आहे ती मस्तपैकी अशी शिजलेली आहे. जास्त ओव्हर कुक करू नका. त्यानंतर मी एका जाळीमध्ये ही मॅगी आहे ती काढून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही अशी जाळी घेतलेली आहे. जाळीमध्ये मॅगी मी काढून घेतलेली आहे. त्यानंतर एक मोठी डिश घ्यायची आहे. डिशमध्ये आपण आता ही मॅगी आहे ती अशी काढून घेणार आहोत. पूर्ण असा गुंता होतो पण नंतर ते असे एक असे वेगवेगळे होतात. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता कॉर्नफ्लॉवरचं पीठ आहे ते घालायचं आहे. इकडे मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलेलं आहे. ते आपण आता ते हळूहळू सगळं घालणार आहोत व असं हाताच्या साहाय्याने आपण आता हे मिक्स करायचं आहे. असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघू शकता तुम्ही आपलं मिक्स करून झालेलं आहे. आपण आता हे मस्तपैकी तेलामध्ये फ्राय करणार आहोत. इकडे मी तेल गरम करायला कढईमध्ये आधीच ठेवलं होतं. तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे. गॅसची फ्लेम इकडे हायच ठेवा. हाय फ्लेमवर आपल्याला ही मॅगी आहे ती मस्तपैकी अशी तळून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही बाहेर जायची गरज नाही आणि बघू शकता लगेच तळून होतात ह्या मॅगी. बघू शकता आणि आपली मस्तपैकी मॅगी आहे ती तळून झालेली आहे. आपण आता मस्तपैकी सर्वप्रथम आपण तडकेवाली चायनीज भेल आहे ती करायची आहे. त्यानंतर आपली जी नॉर्मल चायनीज भेल असते ती करणार आहोत. सर्वप्रथम आपण तडकेवाली चायनीज भेल आहे ती बनवायची आहे. 1 चमचा तेल आहे ती कढईमध्ये घालायचं आहे. त्यानंतर इकडे मी आलं, लसूण आणि हिरवी मिरची अशी बारीक चिरून घेतलेली आहे ती घालायची आहे व हाय फ्लेमवर आपण आता हे चांगलं 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर इकडे मी भाज्या घेतलेल्या आहेत अशा उभ्या चिरून. कोबी घेतला आहे, गाजर, सिमला मिरची, कांदा आणि स्प्रिंग अनियन घेतलेला आहे चिरून. आपण आता ह्या एक करून भाज्या आहेत त्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. सर्वप्रथम कांदा घालायचा आहे. त्यानंतर सिमला मिरची आहे ती घालायची आहे. गाजर घालायचं आहे. त्यानंतर कोबी आहे ती घालणार आहोत आपण याच्यामध्ये व चांगलं आपण आता हे हाय फ्लेमवर आहे ते चांगलं 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायचे आहेत. थोड्या भाज्या आपल्याला ह्या कच्च्याच ठेवायच्या आहेत. खूप छान लागतात अशा जर तुम्ही भाज्या कच्च्या ठेवलात तर. त्यानंतर बाकीचे जे मसाले म्हणजे सॉस आहेत ते घालायचे आहेत. इकडे मी ग्रीन चिली सॉस घेतलेला आहे तो घालणार आहे. त्यानंतर याच्यामध्ये शेजवान चटणी आहे होममेड ती घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता रेड चिली सॉस आहे तो घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता टोमॅटो केचप आहे ते घालणार आहोत व आपण आता ह्याच्यामध्ये मॅगी मसाला आहे तो घालायचा आहे व थोडासा अगदी सोया सॉस आहे, डार्क सोया सॉस तो घालायचा आहे व चांगलं आपण आता हे 2 ते 3 मिनिटं हाय फ्लेमवरती परतवून घ्यायचं आहे. आपलं परतवून झालेलं आहे. त्यानंतर जी आपण मॅगी तळून घेतली होती ती घालायची आहे. एकदम झटपट अशी तडकेवाली मॅगी आपली बघू शकता तुम्ही तयार झालेली आहे. असं थोडंसं परतवून घ्यायचं आहे. इझी आहे करण्यासाठी. बाहेर जायची आपल्याला गरज नाही. तुम्ही घरच्या घरी अशी मस्तपैकी मॅगी बनवू शकता. थोडीशी स्प्रिंग अनियन आहे ते घालायचं आहे.
मॅगी नुसतीच अशी करू नका, अशा पद्धतीने केलात तर खूपच भारी लागेल. आपण आता जी नॉर्मल चायनीज भेल असते ती करणार आहोत. तडकेवाली मॅगी चायनीज भेल तर तुम्ही पाहिलीच असेल. आता आपण मस्तपैकी सोपी अशी नॉर्मल मॅगी चायनीज भेल बनवणार आहोत. असं भांडं घ्यायचं आहे. भांड्यामध्ये आपण आता जो कोबी चिरलेला आहे तो घालायचा आहे, सिमला मिरची घालायची आहे, गाजर घालायचं आहे, स्प्रिंग अनियन घालायचं आहे, त्यानंतर सॉसेस आहेत ते घालायचे आहेत, टोमॅटो केचप घालायचा आहे, शेजवान चटणी घालायची आहे, रेड चिली सॉस आहे तो घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण जी मॅगी फ्राय करून घेतली होती ती घालायची आहे. तुम्ही फक्त कोबी आणि हे मॅगी आहे तिचं पण करू शकता, ही चायनीज भेल. त्यानंतर मॅगी मसाला आहे तो घालायचा आहे. त्यानंतर लिंबाचा रस आहे तो घालणार आहोत व आपण आता हे चमच्याच्या साहाय्याने असं मिक्स करायचं आहे. खूप सोप्पा आहे ही नॉर्मल चायनीज भेल बनवण्यासाठी. बघू शकता तुम्ही मॅगीपासून आपण 2 प्रकारचे चायनीज भेल इकडे केलेले आहेत. एकदम खाण्यासाठी आपली ही चायनीज भेल तयार आहे. आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की SS फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.